भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये आपण मूलभूत हक्क हे प्रकरण सुरू केलेलं आहे. आता मूलभूत हक्कामध्ये पाठीमागचा तास आपण जर पाहिला तर त्या मूलभूत हक्कामध्ये कलम क्रमांक 12 राजसंस्थेची व्याख्या ते आपण पाहिलेली आहे आणि राजसंस्थेच्या अंतर्गत कोणकोणते घटक येतात ते देखील आपण अभ्यास केला आहे. आणि कलम क्रमांक 13 जे आहे त्या कलम क्रमांक 13मध्ये न्यूनीकरण करणारे जे काही कायदे आहे त्या कायद्यांचा पण अभ्यास केला आहे. न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आहे. आणि कोणताही जे काही मूलभूत हक्क काढून घेणारा किंवा संकोच करणारा कोणताही कायदा होणार नाही. असा जर कायदा जर निर्माण झाला तर न्यायमंडळाच्या मार्फत हा कायदा बाद ठरवण्याचा जो अधिकार आहे हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय तो देखील अभ्यास जो आहे तो आपण पाहिलेला आहे. त्या पुढचा भाग आपण जर पाहिला तर भारतीय घटनेतील मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्काचे 7 गट जे आहेत प्रत्यक्षामध्ये आपण बघत असताना मूलभूत हक्क जे आहे ते कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35मध्ये आपण मूलभूत हक्क बघतोय. पण त्यामध्ये स्पेशली मूलभूत हक्क जे आहे ते कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 32पर्यंत दिलेले आहेत. आणि त्या मूलभूत हक्काचे एकूण 7 गट जे आहेत ते अगोदर तयार केले होते. त्यापैकी संपत्तीचा जो अधिकार आहे तो कॅन्सल केला आहे आणि तो आता 44व्या घटनादुरुस्तीनं भाग 12मधील प्रकरण 4मधील कलम 300A तो टाकण्यात आलेला आहे. तर हा सर्व अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण ह्या अगोदर केलेला आहे. आता आपल्याला या तासाला काय अभ्यास करायचा आहे तर या तासाला आपल्याला पाहायचं आहे समानतेचा हक्क जो आहे तो कलम क्रमांक 14 आणि कलम क्रमांक 15चा अभ्यास करायचा आहे. म्हणजे समानतेचा हक्क आपण बघताना कुठून आहे तर कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18मध्ये समानतेचा अधिकार किंवा समानतेचा हक्क जो आहे तो हक्क आपण या अगोदर पाहिलेला आहे. म्हणजे शॉर्टमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला डीपली हे कलम क्रमांक 14 जो आहे याचा अभ्यास करायचा आहे. आता सुरुवात करूया आपण. कलम क्रमांक 14 समानतेचा हक्क आपण जर पाहिला तर त्या समानतेच्या हक्कामध्ये किती कलम आहेत तर एकूण 5 कलमांचा समावेश होतोय. कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18. त्यामध्ये कलम क्रमांक 14 आपण जर पाहिलं तर ते आहे कायद्यासमोर समानता. कलम क्रमांक 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम क्रमांक 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. कलम क्रमांक 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम क्रमांक 18 किताब नष्ट करणे. हे जे सर्व हक्क आहेत हे कशा आहेत तर समानतेचे हक्क आहेत. तर त्यातला पहिला जो हक्क आहे किंवा पहिला जी कलम आहे या समानतेमधले ते आपल्याला पाहायचं आहे कायद्यासमोर समानता. आता कलम 14नुसार राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. मी ह्यामध्ये काय सांगितलं की राजसंस्था म्हणजे काय तर त्यामध्ये संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, कोणत्याही स्वरूपाचं जे ट्रस्ट असेल आणि शासन वेगवेगळ्या स्वरूपाच्या संस्थेमध्ये जर अनुदान जर देत असेल आणि नियंत्रण जर त्यावर करत असेल तर अशी कुठलीही संस्था जे त्याला आपण काय म्हणू शकतो राज्यसंस्था असं म्हणू शकतोय. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं की राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे प्रत्येकाला काय आहे तर प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान आहे आणि कायद्याचं समान संरक्षण जे आहे हे प्रत्येकाला मिळणार आहे. तर ते नाकारता येणार नाही. आणि हा मूलभूत हक्क आपण जर पाहिला तर हा हक्क जो आहे हा भारतीयांना देखील आहे तसेच परकीयांना देखील आहेत. आता परकीय आपण बघताना मित्र परकीय असतील किंवा शत्रू परकीय असतील तर कलम क्रमांक 14 आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 14 भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जे काही सर्व लोक आहेत तर ह्या सर्व लोकांसाठी आहेत. तर ते भारताचे नागरिक असतील किंवा परकीय असतील, मित्र परकीय असतील, शत्रू परकीय असतील तर या प्रत्येकासाठी कलम क्रमांक 14 जे ही कलम क्रमांक 14चा जो काही कायद्यासमोर समानता हा हक्क आहे. आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हा जो काही हक्क आहे हा हक्क ह्यामध्ये व्यक्तींना व्यक्ती हा जो काही शब्द आहे तो शब्द त्यामध्ये शब्दाचा उल्लेख केलेला आहे. आणि व्यक्ती या शब्दोलेखामध्ये कायदेशीर व्यक्तींचाही समावेश होणार आहे. कायदेशीर व्यक्ती म्हणजे काय की ज्याला आपण काय म्हणू शकतोय लीगल पर्सन असं म्हणू शकतोय. तर त्या लीगल पर्सनना देखील हा जो काही हक्क आहे कायद्यासमोर समानता हा हक्क लागू आहे. आता हे लीगल पर्सन म्हणजे कोण थोडक्यामध्ये ज्याला आपण कृत्रिम व्यक्ती असं म्हणतोय, कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असं म्हणू शकतोय. तर त्यामध्ये वैधानिक महामंडळ असतील. आता वैधानिक महामंडळामध्ये आपण बघत असताना MID सारखी महामंडळ असतील किंवा विद्युत महामंडळ असतील किंवा मोठ्या ज्या काही कंपन्या असतात ज्याला आपण संयुक्त भांडवली कंपनी असं म्हणू शकतोय. जे कंपनी कायदा 2013नुसार स्थापन झालेल्या ज्या काही कंपन्या आहेत या सर्व स्वरूपाच्या नोंदणीकृत कंपन्या असतील, नोंदणीकृत सोसायटी असतील तर या सर्व जे ते व्यक्तीमध्ये होणार आहेत. व्यक्ती म्हणजे काय फक्त एक मनुष्य प्राणी असं नाही तर व्यक्ती ह्या संकल्पनेमध्ये
व्यक्तींच्या बरोबर म्हणजे मनुष्याबरोबर अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्थेला कृत्रिम व्यक्ती असं संबोधलेलं आहे. म्हणजे माणूस ज्या पद्धतीने व्यवहार करत असतो, खरेदीचा व्यवहार असेल, विक्रीचा व्यवहार असेल, कराराचा व्यवहार असेल, तर ह्या कंपन्या देखील असे व्यवहार जे आहेत हे स्वतःच्या नावाने त्यामध्ये होत असतात. तर त्यामुळं आपण बघत असताना व्यक्ती ही जी काही संकल्पना आहे, या व्यक्ती ह्या संकल्पनेमध्ये मनुष्याबरोबरच माणसाबरोबरच अशा अनेक संस्थेचा समावेश देखील होणार आहे, ज्या लीगल पर्सन आहेत. आता एखादी संयुक्त भांडवली संस्था आपण जर पाहिली तर व्यवहार करत असताना संयुक्त भांडवली संस्थेच्या नावानं जो काही व्यवहार आहे तो व्यवहार त्यामध्ये होत असतोय. म्हणून ती जी संस्था आहे त्या संस्थेला आपण काय म्हणतोय तर एक कृत्रिम व्यक्ती असं म्हणतोय, कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती असेल. म्हणजे अशा लीगल पर्सन जे आहेत तर त्या लीगल पर्सनना देखील हे कलम क्रमांक 14 जे आहे या कलम क्रमांक 14चा जो काही फायदा आहे तो फायदा मिळणार आहे. आणि हा हक्क आपण जर बघितला कलम क्रमांक 14चा, तर या कलम क्रमांक 14मध्ये दोन गोष्टी सांगितलेत. एक काय सांगितलेलं आहे तर कायद्यासमोर समानता एक सांगितलेलं आहे, आणि दुसरा आहे कायद्याचे समान संरक्षण. म्हणजे दोन भाग आपण जर पाहिलं तर एक आहे कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता, आणि दुसरा भाग जो आहे तो कायद्याचे समान संरक्षण. अशा दोन गोष्टी ज्या आहेत ह्या दोन गोष्टी ह्यामध्ये दिलेल्या आहेत. कशामध्ये तर कलम क्रमांक 14मध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये लक्षात घ्या की कलम क्रमांक 14 काय सांगितले की भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणारे जेवढे काही लोक आहेत तर या सर्वांना कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण लागू आहे. म्हणजेच काय की भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणारे भारतीय नागरिक असतील किंवा परकीय नागरिक असतील, शत्रू परकीय असतील, मित्र परकीय असतील, तर या सर्वांसाठी हे कलम 14 लागू आहे. आणि त्याचबरोबर सर्व व्यक्तींना सांगितले. व्यक्ती म्हणजे काय तर त्या व्यक्तीमध्ये लीगल पर्सनचा देखील समावेश आहे. लीगल जे काही पर्सन आहे त्यामध्ये नोंदणीकृत ज्या काही कंपन्या असतील, कंपनी कायदा 2013नुसार स्थापन झालेल्या ज्या काही कंपन्या असतील, सोसायटी असतील, त्याचबरोबर वैधानिक महामंडळ असतील, तर या सर्वांसाठी हे कलम क्रमांक 14 हे लागू आहे. आणि ह्या कलम क्रमांक 14च्या हक्कामध्ये दोन बाबी सांगण्यात आलेल्या आहेत. एक बाब म्हणजे काय असेल तर कायद्यासमोर समानता ही एक बाब सांगितल्या, आणि दुसरे आहे कायद्याचे समान संरक्षण. कायद्यासमोर समानता आपण जर पाहिलं तर ती ब्रिटनची जी काही घटना आहे त्या ब्रिटनच्या घटनेकडून आपण कायद्यासमोर समानता घेतली, आणि कायद्याचे समान संरक्षण जे आहे ते अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेलं आहे. म्हणजे या हक्कामध्ये ज्या दोन बाबी आहेत, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. कायद्यासमोर समानता हा जो काही घटक आहे हा घटक आपण ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेला आहे, आणि कायद्याचे समान संरक्षण ही अमेरिकन जी काही घटना आहे त्या अमेरिकन घटनेकडून घेतलेला आहे. आता त्यातला पहिला जो काही भाग आहे तो पहिला भाग आपण त्यामध्ये बघूया. तर पहिला भाग काय सांगितलेला आहे, कायद्यासमोर समानता. जो कायदा आहे त्या कायद्यासमोर समानता आपण मानत असताना ही जी काही संकल्पना आहे कायद्यासमोर समानता ही एक निगेटिव्ह कन्सेप्ट आहे, ज्याला आपण नकारात्मक संकल्पना असं म्हणू शकतोय. आणि ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यातला पहिला घटक असं सांगितलं आहे, ते कोणतेही व्यक्ती ती गरीब असो किंवा श्रीमंत, उच्च किंवा निम्न, सरकारी किंवा सरकारी कायद्याच्या वर नाही. म्हणजे कुठलीही व्यक्ती भारताच्या राजक्षेत्रामध्ये राहणारी कोणतीही व्यक्ती असेल, ती भारतीय असेल, परकीय असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्च असेल, निम्न असेल, सरकारी असेल किंवा गैरसरकारी असेल, ही कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार जो आहे हा विशेष अधिकार नाही हे यामध्ये सांगितलेलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये. दुसऱ्यामध्ये सांगितले तर देशातील न्यायालयामार्फत प्रशासित केला जाणारा साधारण कायदा सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणात लागू आहे. म्हणजे दुसरा भाग सांगत असताना काय सांगितलं तर देशातील जे न्यायालय आहेत त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा कनिष्ठ न्याय व्यवस्था असेल, तर ह्यामध्ये केला जाणारा जो काय कायदा आहे हा कायदा सर्व व्यक्तींना सारख्या प्रमाणामध्ये लागू आहे. पहिल्यांदा काय सांगितलं तर कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही, ती गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्च निम्न, सरकारी किंवा गैरसरकारी. दुसरा भाग सांगताना देशाचं जे काही न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये केलेला साधारण कायदा जो आहे हा साधारण कायदा सर्व व्यक्तींना सारख्याच प्रमाणामध्ये लागू आहे. आणि तिसरा घटक सांगत असताना काय सांगितले की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे विशेष अधिकार ह्यामध्ये दिलेले नाहीत. म्हणजे नकारात्मक स्वरूपाची संकल्पना का सांगितलेला आहे तर त्यामध्ये पहिला घटक आपण जर बघितला तर कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही. दुसरा भाग सांगितला न्यायालयाचे जे काही कायदे आहेत हे कायदे सर्वांना सारख्या प्रमाणात लागू आहेत. थोडक्यामध्ये इथं लागू नसण्यास लिहिले लागू आहेत ते. आणि तिसरा जो आहे कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे विशेष अधिकार जे आहेत हे विशेषाधिकार उपलब्ध करून दिलेले नाहीत. म्हणजे ही संकल्पना कशाची आहे तर कायद्यासमोर समानता. ह्यामधून एकच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कायद्याच्या वर कुठलीही व्यक्ती नाही, आणि जो न्यायालय जो काही कायदा करणार आहे तर हा कायदा
सर्व लोकांना किंवा सर्व व्यक्तींना, सर्व नागरिकांना सारख्या प्रमाणामध्ये लागू आहे. कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे विशेषाधिकार जे हे उपलब्ध नाहीत. हे कोण सांगतं? तर कायद्यासमोर समानता. आणि हे कोणाकडून आपण घेतलेलं आहे? तर हे घेताना ब्रिटनकडून घेतलेलं आहे. ब्रिटनची जी काही घटना आहे तर त्या ब्रिटनच्या घटनेकडून हा घटक आपण घेतलेला आहे. त्या पुढचा आपण जर दुसरा पाहिला तर दुसरा आहे कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण आपण पाहत असताना तर कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय? तर समान परिस्थितीमध्ये समान वागणूक कायद्याने प्रदान केलेल्या अधिकारांच्या तसेच जबाबदारीच्या बाबतीमध्ये. म्हणजे समान परिस्थिती जर असेल तर समान परिस्थितीमध्ये समान वागणूक जे आता कायद्याचे समान संरक्षण हा जो काय भाग आहे हा थोडीशी कायद्याचे जे काही समान संरक्षण आहे ते आपण घेतलेले कोणाकडून? अमेरिकेकडून घेतलेलं आहे. आणि कायद्यासमोर समानता जे आहे ते घेतलेले आहे ब्रिटनकडून. इथं ध्वज जो आहे तो ब्रिटनचा आहे पण इथं अमेरिकेचा ध्वज असणं आवश्यक होतं. पण ठीक आहे, कायद्याचे समान संरक्षण आपण बघत असताना पहिली बाब ही सांगितलेली आहे की समान परिस्थितीत समान वागणूक कायद्याने प्रदान केलेल्या अधिकारांच्या तसेच जबाबदारीच्या बाबतीमध्ये. जर समान परिस्थिती जर असेल तर समान परिस्थितीच्या बाबतीमध्ये समान वागणूक दिली जाणार आहे. दुसरा आहे समान परिस्थितीतील सर्व व्यक्तींना एक कायदा समान प्रकारे लागू करणे. म्हणजेच भिन्न परिस्थितीतील व्यक्तींना एखादा कायदा भिन्नपणे लागू करणे. आणि तिसरा भाग सांगितलेला आहे सारख्यांना कोणत्याही भेदभावविना सारखे म्हणूनच वर्तणूक देणे. यामध्ये काय काय केलेलं आहे की समान संरक्षण सांगितले, समान परिस्थितीमध्ये समान वागणूक, समान परिस्थितीतील सर्व व्यक्तींना एक कायदा समान प्रकारे लागू. म्हणजे भिन्न परिस्थिती जर असेल तर भिन्न व्यक्तींना भिन्न प्रकारे तो लागू होणार आहे. आणि सारख्याच कोणत्याही भेदभावविना सारखेच म्हणून जे काही वागणूक आहे ती वागणूक त्यामध्ये दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे हे आहे कायद्याचे समान संरक्षण. आता ह्या दोन आपण जर गोष्टी जर पाहिल्या कलम क्रमांक 14मध्ये 2 हक्क आहेत. एक आहे कायद्यापुढे समानता आणि दुसरा आहे कायद्याचे समान संरक्षण. आणि कायद्यापुढे समानता जे आहे तो घटक आपण कोणाकडून घेतलाय? ब्रिटनकडून घेतलाय आणि ती एक नकारात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे. मात्र दोन्ही हक्क कायदेशीर दर्जा, संधी व न्याय यांची समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे दोन्हीचा विचार आपण जर केला तर दोन्हीमध्ये काय मिळणार आहे? तर दोन्हीमध्ये कायदेशीर दर्जा, संधी आणि न्याय यांची समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न कायद्यापुढे समानता असेल किंवा कायद्याचे समान संरक्षण असेल या दोन्हीमध्ये दिलेलं आहे. पहिल्यामध्ये काय सांगितलं की जो काय कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणीही नाही. त्याचबरोबर न्यायालय जो काय कायदा लागू करणार आहे तो सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये असेल, कुठल्याही व्यक्तीला विशेषाधिकार नाही. हे सांगितलं कशामध्ये? तर कायद्यासमोर समानतामध्ये. समान संरक्षण म्हणजे काय की समान परिस्थितीत समान वागणूक देणं, समान परिस्थितीत समान व्यक्तींना समान जो काय कायदा आहे तो लागू करणं आणि सारख्यांना कोणत्याही भेदभावाविना सारखीच वर्तणूक देणं. तर या गोष्टी ज्या आहेत ते कशामध्ये सांगितलेल्या आहेत? कायद्याचे समान संरक्षणमध्ये. आणि एक संकल्पना ही नकारात्मक आहे आणि एक संकल्पना ही सकारात्मक आहे. नकारात्मक कोणती? तर कायद्यासमोर समानता ही नकारात्मक आणि कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक. आता ह्यानंतर आपल्याला ह्यावरच्या मर्यादा बघायच्या आहेत. कायद्यासमोर समानता आणि ह्यामध्ये मर्यादा सांगितलेल्या आहेत. जरी घटना कलम 14 अन्वये कायद्यासमोर समानतेचा हक्क प्रदान करते आणि वर्गनिहाय कायद्यांना संमती देत नाही तरी व्यक्तींच्या पर्याप्त वर्गीकरणास संमती देते. मात्र असे वर्गीकरण असंगत, कृत्रिम व वरवरचे असू नये. ते सुगम, विभेदनात्मक व भरीव फलकावर आधारलेले असावे. तर ह्यामध्ये पहिला जो काही घटक आहे किंवा पहिली मर्यादा सांगत असताना काय सांगितलेलं आहे? तर कलम 14 अन्वये कायद्यासमोर समानताचा हक्क प्रदान करते आणि वर्गनिहाय कायद्यांना संमती देत नाही तरी व्यक्तींच्या पर्याप्त वर्गीकरणास संमती देते. मात्र असे वर्गीकरण असंगत, कृत्रिम व वरवरचे असू नये. तर ते सुगम, विभेदनात्मक व भरीव फरकावर आधारलेले असावे. तर असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं? सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये समान व्यक्ती व असमान व्यक्ती यांना भिन्नपणे समजण्यात येते. म्हणजे समान व्यक्ती आणि असमान व्यक्ती जे आहे तर यांना भिन्नपणे समजण्यात येते. तेथे कलम 14 लागू होत नाही. कायद्यासमोर समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य या संकल्पनेचा प्रमुख घटक आहे. त्यामध्ये कायदा तोडल्यासच व्यक्ती शिक्षा करता येऊ शकेल या संकल्पनेचाही समावेश आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण बघत असताना मर्यादा सांगताना काय मर्यादा सांगितलेली आहे कलम क्रमांक 14 नुसार? तर कलम क्रमांक 14 कायद्यासमोर समानता प्राप्त करते पण वर्गनिहाय कायद्यांना संमती देत नाही. पण ही वर्गनिहाय कायद्यांना देखील संमती देऊ शकते पण तो जो काही वर्ग आहे
किंवा ते जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण कसं असणं आवश्यक आहे, तर असंगत किंवा कृत्रिम वरवरचं असू नये, तर ते सुगम विभेदनात्मक व भरीव फरकावर आधारलेले असावे जे वर्गीकरण ते. आणि सर्वोच्च न्यायालयाचं काय मत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मते तेथे समान व्यक्ती व असमान व्यक्ती यांना भिन्नपणे समजण्यात येते, तेथे कलम 14 लागू होत नाही. हे सांगितले कोणी? सर्वोच्च न्यायालयानं. आणि कायद्यासमोर समानता ही संकल्पना कशाची आहे, तर कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य या संकल्पनेचा प्रमुख घटक आहे. त्यामध्ये कायदा तोडल्यासच व्यक्ती शिक्षा करता येऊ शकेल या संकल्पनेचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर कायद्याचे राज्य म्हणजे काय किंवा कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडत असताना ब्रिटिश विधिज्ञ AVDC यांनी मांडलेल्या कायद्याचे राज्य या संकल्पनेचा घटक आहे. आणि त्यांच्या संकल्पनेमध्ये 3 महत्त्वाचे घटक किंवा 3 वैशिष्ट्ये त्यामध्ये होते. म्हणजे कायद्याचे राज्य ही जी काही संकल्पना होती, ही संकल्पना मांडत असताना कुणी मांडलेली होती, तर ब्रिटिश जे तज्ज्ञ होते त्या तज्ज्ञांनी मांडलेली होती. त्यांचं नाव AVDC यांनी मांडलेली होती. आणि त्यांनी मांडत असताना या कायद्याच्या राज्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक किंवा 3 वैशिष्ट्ये सांगितलेत. तर त्यामध्ये एक काय सांगितलं की पहिला भाग सांगत असताना त्याने असं सांगितला की मनमानी अधिकार नाहीत, म्हणजे कायदा मोडल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होणार नाही. म्हणजे कायद्याचे राज्य आपण म्हणत असताना ब्रिटिश जे विधिज्ञ होते किंवा जे तज्ज्ञ होते AVDC यांनी कायद्याचे राज्य ही संकल्पना मांडली. त्या संकल्पनेमध्ये 3 घटक मांडले, 3 वैशिष्ट्य सांगितली. आणि त्याचं पहिलं वैशिष्ट्य त्याने असं सांगितलं की यामध्ये मनमानी अधिकार नाही, म्हणजे कायदा मोडल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होणार नाही. दुसरा भाग सांगत असताना त्याने असं सांगितला की कायद्यापुढे समानता म्हणजे सर्व नागरिकांना, ते श्रीमंत किंवा गरीब, उच्च किंवा निम्न अधिकारी किंवा सामान्य न्यायालय लागू करत असलेले कायदे किंवा सामान्य कायदे सारखेच लागू होतील. ते आपण अगोदर जे पाहिलेलं आहे कायद्यापुढे समानतामध्ये तोच घटक आहे. म्हणजे कायद्यापुढे समानता म्हणजे सर्व नागरिकांना सामान्य न्यायालय लागू करतील किंवा करत असलेले सामान्य कायदे त्यांना लागू होतील. आणि जो तिसरा घटक जो सांगितलेला आहे तर त्यामध्ये सांगितले की व्यक्तीच्या हक्काचे श्रेष्ठत्व म्हणजे व्यक्तीच्या हक्काचा उगम राज्यघटनेतून नसून राज्यघटना हे व्यक्तीच्या हक्काचा परिणाम आहे. न्यायालय या हक्काची निश्चित आणि अंमलबजावणी करतात. पहिला आणि दुसरा घटक भारतीय प्रणालीला लागू आहे, पण तिसरा घटक मात्र लागू होत नाही. भारतीय प्रणालीमध्ये राज्यघटना हा व्यक्तीच्या हक्काचा स्रोत आहे. म्हणजे भारतीय जी काही प्रणाली आहे त्या भारतीय प्रणालीमध्ये राज्यघटना हा व्यक्तींच्या हक्कांचा स्रोत आहे. म्हणून ह्यामध्ये सांगत असताना हे 3 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. पहिलं मनमानी अधिकार नाहीत, म्हणजे कायदा मोडल्याशिवाय शिक्षा होणार नाही. दुसरं सांगितले की कायद्यापुढे समानता आणि न्यायालय जे काही कायदे करतील हे सर्वांना सारखेच लागू. आणि तिसरं सांगितले की व्यक्तींच्या हक्काचे श्रेष्ठत्व म्हणजे व्यक्तींच्या हक्काचा उगम राज्यघटनेतून नसून राज्यघटना हे व्यक्तीच्या हक्काचा परिणाम आहे. न्यायालय या हक्काची निश्चितीने अंमलबजावणी करतात असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे सांगत असताना कोणी सांगितलेलं आहे, तर कायद्याचे राज्य AVDC यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यापुढे आपल्याला बघायचं आहे जे समानतेचं तत्व आहे कलम क्रमांक 14. तर या समानतेच्या तत्वाचे काही अपवाद आहेत. मी काही अपवाद म्हणत असताना आपण सुरुवातीला असं सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार नाहीत. म्हणजे कोणत्याही सामान्य व्यक्तीला हे विशेषाधिकार नाहीत. पण हे विशेषाधिकार कोणाला आहेत, तर हे विशेषाधिकार असत असताना भारताचे राष्ट्रपती आणि घटक राज्यांचे राज्यपाल यांना कलम 361 अंतर्गत पुढील बाबतीत संरक्षण प्राप्त आहे. म्हणजे कलम 361 जे आहे त्या कलम 361 अंतर्गत काही अपवाद जे ते अपवाद सांगितलेत, जे राष्ट्रपतींना आणि घटक राज्यांचे राज्यपाल जे आहे त्या राज्यपालांना हे संरक्षण प्राप्त आहे. तर आता त्यामध्ये आपण पहिला घटक पाहूया. आपण इथं जर 2 इमेज जर पाहिल्या तर एक राष्ट्रपती आहेत आणि एक महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. तर राष्ट्रपती तसेच राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाहीत, त्यांच्या पदावधी दरम्यान तसेच पदावधी संपल्यानंतरही. मात्र असे असतानाही भारत सरकार किंवा राज्य सरकारविरुद्ध योग्य कारवाई करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्क अबाधित राहील. तसेच कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग चालवताना त्यांच्या कृतीचे परीक्षण केले जाऊ शकेल. मग ह्यामध्ये पहिला घटक सांगत असताना काय सांगितले की हे विशेषाधिकार सांगितलेले आहेत. आणि हे विशेषाधिकार कुणाला आहेत, तर राष्ट्रपती आणि राज्यपाल जे आहेत, घटक राज्याचे राज्यपाल आणि भारताचे राष्ट्रपती
यांना हे विशेष अधिकार सांगितले. त्यामध्ये काय सांगितलं की त्यांच्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी असणार नाहीत. म्हणजे प्रत्यक्षामध्ये पदावर असताना देखील त्यांचं कर्तव्य पालन किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर याबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये कोणत्याही स्वरूपाचा खटला चालणार नाही. ते उत्तरदायी असणार नाहीत. ज्यावेळी पदावर ते असतील राष्ट्रपती म्हणून किंवा पदावर नसताना देखील अशा स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्तरदायित्व त्यांचं असणार नाही. मात्र असं असतानाही राज्य सरकारविरुद्ध योग्य कारवाई करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्क अबाधित राहील. राज्य सरकार म्हणजे थोडक्यामध्ये राज्यसंस्था असं आपण म्हणू शकतोय. तर राज्यसंस्थेच्या विरुद्धामध्ये कोणताही व्यक्ती जो आहे तो कोणताही व्यक्ती योग्य कारवाई करण्याचा जो अधिकार आहे कोणत्याही व्यक्तीला राहील. आणि त्यामध्ये त्यापुढे काय सांगितले की कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग चालवताना त्यांच्या कृतीचे परीक्षण केलं जाऊ शकेल. म्हणजे ज्यावेळी राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असणार आहे तर ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण काय म्हणतोय, महाभियोग असं म्हणतोय. तर त्या महाभियोगाच्या दरम्यान त्यांच्या कृतीचं फक्त परीक्षण केलं जाऊ शकतं. कोणत्याही स्वरूपाचा खटला जो आहे तो कोणत्याही न्यायालयामध्ये त्यांच्या अधिकाराच्या वापराबाबत असेल किंवा कर्तव्य पालनाबाबत असेल, कोणत्याही न्यायालयामध्ये असा खटला चालणार नाही. ते उत्तरदायी असणार नाहीत. ज्यावेळी पदावर असतील त्याही वेळा उत्तरदायी असणार नाहीत. आणि ज्यावेळी ते पदावर नसताना देखील पदावधी संपल्यानंतरही असे कुठल्याही स्वरूपाचा जो खटला आहे हा कोणत्याही न्यायालयामध्ये चालणार नाही. मात्र असं असताना राज्य सरकारविरुद्ध योग्य कारवाई करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्क अबाधित राहील. आणि कलम 61 अंतर्गत कलम 61 काय आहे तर राष्ट्रपतीवर महाभियोग जी काही पद्धत आहे म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची काही पद्धत आहे, तर अशा पद्धतीच्या वेळी किंवा असा महाभियोग ज्यावेळी चालू असेल त्यावेळी त्यांच्या कृतीचं परीक्षण फक्त केलं जाऊ शकेल. आता राष्ट्रपतीवर महाभियोगाची जी काही पद्धत आहे ही कोणाकडून घेतली आपण तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे. राष्ट्रपती असतील किंवा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची काय पद्धत आहे ती पद्धत घेत असताना कोणाकडून घेतलेली आहे आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे. म्हणजे ही जी पहिला जो अपवाद आहे त्या पहिल्या अपवादामध्ये कोणा सांगितले तर राष्ट्रपतीने राज्यपालाचे अधिकार जे आहे ते अधिकार सांगितलेत. म्हणजे कोणत्याही न्यायालयामध्ये ते उत्तरदायी असणार नाहीत. फक्त कधी असतील राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये जेव्हा कलम 61 अंतर्गत महाभियोग चालवला असेल तर त्यावेळी फक्त परीक्षण जे आहे ते परीक्षण केलं जाऊ शकेल. दुसरं आहे त्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही किंवा चालू ठेवली जाणार नाही. म्हणजे दुसरा भाग सांगत असताना यामध्ये काय सांगितलेलं आहे तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या विरोधात त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरू केली जाणार नाही किंवा चालू ठेवली जाणार नाही. ही यामध्ये दुसरा जो अपवाद आहे तो अपवाद त्यामध्ये सांगितले. म्हणजे कुठलीही क्रिमिनल जी काही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर त्यामध्ये होणार नाही. फौजदारीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान त्यांचा पदावधी ज्यावेळी सुरू असेल तर त्या पदावधी दरम्यान किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कुठलीही फौजदारी जी काही प्रक्रिया आहे ही फौजदारी प्रक्रिया सुरू करता येणार नाही किंवा चालू ठेवता येणार नाही. हा जो काही दुसरा जो अपवाद आहे तो अपवाद आपण पाहिला. पहिल्या अपवादामध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर पहिल्या अपवादामध्ये आपण सांगत असताना कलम 361 अंतर्गत राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाराबाबत वापराबाबत किंवा कर्तव्य पालनाबाबत उत्तरदायी असणार नाहीत. पदावधी दरम्यान असतील किंवा पदावधी संपल्यानंतरही असेल. फक्त त्यामध्ये कलम 61 अंतर्गत काय सांगितलेलं आहे तर राष्ट्रपतीवर महाभियोग चालवताना कृतीचं परीक्षण केलं जाणार आहे. आणि दुसऱ्यांदा काय सांगितले की राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही किंवा चालू ठेवली जाणार नाही. तिसरं आहे राष्ट्रपती किंवा राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणताही आदेश काढला जाणार नाही. तिसरा जो अपवाद आहे राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या कार्यकालात त्यांच्या अटकेची किंवा तुरुंगवासाची कार्यवाही केली जाणार नाही. दुसरा काय होता की फौजदारी चालवली जाणार नाही असं होतं किंवा चालू ठेवली जाणार नाही. आणि तिसरा काय सांगितले की राष्ट्रपती किंवा राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून कोणताही आदेश काढला जाणार नाही. त्यापुढचा आहे चौथा, राष्ट्रपती किंवा राज्यपालांना आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात त्यांच्या पदावधी दरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही
त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे 2 महिने संपल्याशिवाय करता येणार नाही. म्हणजे दिवाणीच्या बाबतीमध्ये फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही, पण दिवाणीच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संदर्भात त्यांच्या पदावधीदरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे 2 महिने संपल्याशिवाय करता येणार नाही. हे आहे चौथा भाग जो आहे तो यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे पहिला अपवाद आपण जर पाहिला तर पहिला अपवाद कशाचा आहे तर कलम क्रमांक 361 अंतर्गत आहे. आणि कलम क्रमांक 361 अंतर्गत एकूण 4 अपवाद दिलेत. आणि ते 4 अपवादामध्ये पहिला अपवाद आपण जर पाहिला तर त्याच्या पदाच्या अधिकाराने कर्तव्य पार पाडण्यासंदर्भात राष्ट्रपती किंवा राज्यपाल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाहीत. दुसरा भाग आपण पाहताना राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरुद्ध त्यांच्या कार्यकालात कोणतीही फौजदारी प्रक्रिया करता येणार नाही. तिसरा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या कार्यकालात त्यांच्या अटकेची किंवा तुरुंगवासाची कारवाई करता येणार नाही. आणि चौथा, राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी त्यांच्या व्यक्तिगत अधिकारात केलेल्या कोणत्याही कृतीबाबत विहित तरतुदीनुसार 2 महिन्याची सूचना दिल्याशिवाय त्यांच्या सेवा काळात त्यांच्या विरुद्ध कोणताही दिवाणी दावा दाखल करता येणार नाही. मग संबंधित कृती त्यांनी राष्ट्रपती किंवा राज्यपाल म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर केली असो किंवा तत्पूर्वी केली असो, म्हणजे कोणत्याही प्रकारची दिवाणी स्वरूपाचा जर खटला जर चालवायचा असेल तर 2 महिन्याची सूचना हे सूचना द्यावी लागेल. आणि सूचना दिल्यानंतरच असा जो काही दावा आहे हा दावा दाखल करता येईल. त्याशिवाय कुठलाही दावा दाखल करता येणार नाही, मग ते अगोदर असेल किंवा नंतर असेल. तर अशा प्रकारे कलम 361 अंतर्गत ह्या 4 स्वरूपाचे अपवाद जे ते अपवाद सांगितलेले आहे ते आपण पाहिलेले. आता त्यानंतर त्यापुढचं आहे दुसरा अपवाद कलम 361A. कलम 361A अंतर्गत काय सांगितले बघा. कलम 361A अंतर्गत संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात, रेडिओ किंवा टीव्हीवर प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. कलम 361A मध्ये सांगितलेलं आहे, संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहातील कामकाजाबाबत वृत्तपत्रामध्ये, रेडिओ किंवा दूरदर्शनवर प्रसिद्ध केलेल्या बहुतांशी खऱ्या अहवालाबाबत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध न्यायालयात दिवाणी किंवा फौजदारी खटला दाखल करता येणार नाही. म्हणजे संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळाचं जे काही कामकाज आहे तर त्या कामकाजाच्या बाबतीमध्ये काही वृत्त लिहिलं असेल, काही माहिती सांगितली असेल, रेडिओवर सांगितले आहे, दूरदर्शन टीव्हीवर सांगितलेले, तर ही जी काही सांगितलेली माहिती ही जर खरी माहिती जर असेल तर त्यावर कुठल्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. म्हणजे खऱ्या माहितीवर दिवाणी किंवा फौजदारी अशी कार्यवाही ही कारवाई त्यामध्ये केली जाणार नाही. तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कलम क्रमांक 361A अंतर्गत हे सांगितले. कलम 361 अंतर्गत 4 महत्त्वाचे अपवाद आहेत जे राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या बाबतीमध्ये आहेत. आणि 361A आपण जर पाहिलं तर संसदेचा असेल, ती राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभा किंवा विधान परिषदे बाबतीमध्ये असेल तर कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वृत्त वर्तमानपत्रात, रेडिओ किंवा टीव्हीवर प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. त्यानंतर त्या पुढचा कलम आहे कलम क्रमांक 105. कलम 105 अंतर्गत कोणताही संसद सदस्य त्यांनी संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही. म्हणजे कलम 105 अंतर्गत कोणत्याही संसद सदस्य त्याने संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी ते पात्र असणार नाहीत. म्हणजे ह्यामध्ये सांगितले की कोणत्याही प्रकारचं ते वक्तव्य करू शकतात, मतदान करू शकतात. तर वक्तव्य केलं किंवा मतदान केलं म्हणून त्याच्याविरुद्ध कुठलाही खटला जो आहे हा खटला दाखल केला जाणार नाही. हे कशामध्ये सांगितले तर ते कलम क्रमांक 105 मध्ये सांगितले. त्यानंतर त्या पुढचं आहे कलम 194. कलम 194 अंतर्गत कोणत्याही राज्य विधिमंडळ सदस्य त्याने विधिमंडळात किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही. म्हणजे कलम 105 अंतर्गत आपण जर पाहिलं तर कलम 105 अंतर्गत संसदेमध्ये आहे आणि कलम 194 अंतर्गत राज्य विधिमंडळामध्ये आहे. संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये केलेल्या कोणतंही वक्तव्य असेल किंवा मतदान असेल तर त्यासाठी कोणत्याही न्यायालयामध्ये कोणत्याही कार्यवाहीसाठी ते पात्र असणार नाही. कोणताही खटला त्यांच्या विरोधामध्ये दाखल केला जाणार नाही. हे कलम क्रमांक 105 फक्त कोणासाठी आहे तर संसदेसाठी आहे आणि कलम 194 कोणासाठी आहे तर
तर राज्य विधिमंडळ जे आहे तर त्या राज्य विधिमंडळासाठी आहे. त्यानंतर त्या पुढचा आहे बघा, आपण बघत असताना आतापर्यंतचा भाग आपण जर पाहिला तर कलम 361 पाहिलं. त्या कलम 361मध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या बाबतीमध्ये अपवाद दिले. 4 अपवाद त्यामध्ये आहेत. कलम 361A आपण जर पाहिलं तर त्यामध्ये प्रकाशनाच्या बाबतीमध्ये आहे. जे काय प्रकाशन जर योग्य प्रकारे जर केलं असेल, खऱ्या बहुतांशी जी काही माहिती येते ती माहिती जर खरी असेल तर अशा कुठलीही कार्यवाही दिवाणी किंवा फौजदारी त्यांच्यावर केली जाणार नाही. कलम 105 अंतर्गत आपण जर पाहिलं तर संसदेत एखादा संसद सदस्याच्या बाबतीमध्ये संसद सदस्य त्याने संसदेत किंवा त्याच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईसाठी पात्र असणार नाही. आणि कलम 194 कोणासाठी आहे तर राज्य विधिमंडळ सदस्य जे तर त्याने विधिमंडळात किंवा तिच्या कोणत्याही समितीत केलेल्या वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी ते पात्र असणार नाहीत असं त्यामध्ये सांगितले. त्यानंतर आहे कलम 31C. कलम 31C हे कलम 14ला अपवाद आहे आणि कलम 31C नुसार कलम 39B व 39C मधील मार्गदर्शन तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या संसदीय कायद्यांना ते कलम 14 व 19चे उल्लंघन करतात म्हणून आव्हान दिले जाऊ शकत नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मते जिथे कलम 31C ग्राह्य आहे तिथे कलम 14 संपुष्टात असेल. मी कलम 31Cच्या संदर्भात काय सांगितलं तर कलम 31C हे कलम 14ला अपवाद आहे आणि कलम 31C नुसार कलम 39B व 39C मधील मार्गदर्शन तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या संसदीय कायद्यांना ते कलम 14 व कलम 19चे उल्लंघन करतात म्हणून आव्हान दिले जाऊ शकणार नाही. ह्या 3 कलम लक्षात घ्या की ज्या ठिकाणी कलम 31C आहे त्या ठिकाणी कलम 14 जे ते संपुष्टात येणार आहे. कलम 31C जे आहे ते कलम 14ला अपवाद आहे आणि त्यामध्ये काय सांगितले की कलम 31C नुसार कलम 39B व 39C मधील DPSP त्यामध्ये दिलेले आहेत. आपण जर पाहिलं तर ह्यामध्ये जे काही 12 ते 35 आपण जर पाहिलं तर मूलभूत हक्क आहेत. 36 पासूनचा पुढचा भाग आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी DPSP. तर 39B आणि 39C हे DPSP आहे. तर त्या DPSPची अंमलबजावणी करण्यासाठी काही संसदीय कायदा जर केला असेल तर अशावेळी कलम 14 आणि 19चं उल्लंघन करतात म्हणून आव्हान दिले जाऊ शकणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाचं मत असं आहे की ज्या ठिकाणी कलम 31C ग्राह्य आहे त्या ठिकाणी कलम 14 जे आहे हे संपुष्टात येणार आहे असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या यामध्ये महत्त्वाचं की कलम 31 ज्या ठिकाणी कलम 31C असेल त्या ठिकाणी कलम 14 जे आहे ते कलम 14 असणार नाही. कलम 14ला ते अपवाद आहे. आणि त्यामध्ये पण सांगत असताना काय सांगितले की कलम 31C नुसार कलम 39B व 39C मधील मार्गदर्शन तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या संसदीय कायद्यांना ते कलम 14 व कलम 19चे उल्लंघन करतात म्हणून आव्हान दिले जाऊ शकणार नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजेच कलम 31C जिथं आहे तिथं कलम 14 संपुष्टात येणार आहे. कलम 14 त्या ठिकाणी असणार नाही. आता कलम आपण जर 31C जर पाहिलं तर त्या 31C मध्ये काय दिले ते थोडक्यात आपण पाहूया. तर कलम 31C काय सांगितलं की 1971च्या 25व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समावेश केलेल्या 31C मध्ये 2 तरतूद दिलेल्या आहेत. जे 31C आहे हे कधी आणलेलं आहे तर 25वी घटनादुरुस्ती 1971 साली 25वी जी घटनादुरुस्ती झाली तर त्या 25व्या घटनादुरुस्तीमध्ये हे कलम 31C आणलेलं आहे आणि त्यामध्ये 2 तरतूद दिलेले आहेत. तर त्यामध्ये काय सांगितलं की कलम 39B वरती आपण सांगितलं त्या पद्धतीनं कलम 39B किंवा कलम 39C मधील सामाजिक मार्गदर्शन तत्वाच्या अंमलबजावणीसाठी बनवलेला कोणताही कायदा, कलम 14 कायद्यापुढे समानता आणि कायद्यात समान संरक्षण किंवा कलम 19 भाषण, सभा, संचार इत्यादी संबंधित 6 स्वातंत्र्याचे संरक्षण यांचे उल्लंघन होते या कारणावरून अवैध ठरवला जाणार नाही. म्हणजे 31C कधी आणलेलं आहे तर 25व्या घटनादुरुस्ती 1971 आणलेलं आहे आणि त्यामध्ये काय तरतूद दिल्या की DPSP मधली जी काही 2 कलमं आहेत मी कलम 39B असेल किंवा कलम 39C असेल जे सामाजिक मार्गदर्शन तत्वाच्या बाबतीमध्ये तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुठलाही कायदा जर केला आणि ज्या कायद्याद्वारे कलम 14 आणि कलम 19 जे आहे त्याचं उल्लंघन जरी होत असेल तरी या कारणावरून ते अवैध ठरवलं जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट असं सांगितलेली आहे की या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा आहे असे घोषित करणाऱ्या कोणत्याही कायद्याला तो धोरणाची अंमलबजावणी करत नाही असे ठरवून न्यायालयात आव्हान देता येणार नाही. कारण आपण जर 39B आणि 39C जर पाहिलं तर 39B आणि 39C जे ते न्यायप्रविष्ट नाही
कारण ती काय आहेत तर DPSP आहेत, मार्गदर्शन तत्व आहेत. म्हणजे मार्गदर्शन तत्वाच्या अंमलबजावणीसाठी समजा एखादा कायदा जर केला असेल, जो कलम 39B आणि 39C ची अंमलबजावणी करायची आहे, तर त्यासाठी एखादा जर कायदा जर केला असेल तर त्या विरोधामध्ये कोणत्याही प्रकारे न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. तर ह्या संदर्भामध्ये कलम 31C बाबतीमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत, ही 2 तरतुदी ज्या आहेत, ज्या 2 तरतुदी पाहिलेत, ह्यामध्ये एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी 31C असेल त्या ठिकाणी कलम 14 जे हे संपुष्टात येणार आहे. त्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे, त्यानंतरचा शेवटचा भाग, परकीय सार्वभौम राष्ट्रप्रमुख, राजदूत याबरोबर संयुक्त राष्ट्र व तिच्या संस्था इत्यादींना सुद्धा दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण मिळते. तर यामध्ये सांगत असताना शेवटचा जो काही भाग आहे तो यामध्ये सांगितले की परकीय सार्वभौम राष्ट्रप्रमुख, राजदूत याबरोबर संयुक्त राष्ट्र व तिच्या संस्था इत्यादींना सुद्धा दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण जे हे संरक्षण प्राप्त करून देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे अपवाद जे आहेत, हे अपवाद आपण पाहिलेले आहेत. तर एकूण 6 अपवाद जे आहेत, तर 6 अपवाद आपण त्यामध्ये 6 अपवादांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण ह्यामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज कलम क्रमांक 14चा अभ्यास केला. कलम क्रमांक 14 जे आहे कायद्यासमोर समानता, तर तो अभ्यास करत असताना आपण कायद्यासमोर समानतेच्या 2 संकल्पना ज्या आहेत त्या 2 संकल्पनेचा अभ्यास केला. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, त्याची मर्यादा आपण पाहिल्या आणि त्याचे अपवाद जे ते एकूण 6 अपवाद पाहिले. कलम क्रमांक 361 अनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या संदर्भामध्ये, कलम 361A नुसार जे काय वृत्त जे आहे ते TV वर किंवा रेडिओवर प्रकाशित केलं जाणार आहे, तर त्या संदर्भातला अपवाद पाहिलेला आहे. कलम 105 अंतर्गत संसद सदस्य आणि कलम 194 अंतर्गत राज्य विधिमंडळ सदस्य यांचे जे अपवाद आहेत, हे अपवाद आपण त्यामध्ये पाहिलेत की वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाहीत. आणि त्यानंतर कलम 31C पाहिलं, जे कलम 14ला अपवाद आहे. म्हणजे DPSPची अंमलबजावणी करण्यासाठी एखादा जर कायदा जर केला असेल तर त्यानुसार कलम 14चा किंवा 19चा जर भंग जर होत असेल तरी देखील 31C कलम त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि कलम 14 त्यामध्ये संपुष्टात येणार आहे. आणि शेवटचा घटक आपण पाहिला की परकीय सार्वभौम राष्ट्रप्रमुख, राजदूत याबरोबर संयुक्त राष्ट्र व तिच्या संस्था इत्यादींना सुद्धा दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून मुक्तता जी आहे ती मुक्तता देण्यात आलेली आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये त्यांच्यावर फौजदारी किंवा नागरी खटला जो आहे हा नागरी खटला लढवला जाणार नाही. तर त्यामध्ये शासक असेल, परदेशी शासक असतील, परदेशी वकील असतील, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या संस्थांना परदेशी वकिलाप्रमाणे संरक्षण जे आहे हे संरक्षण प्राप्त होईल. तर ठीक आहे, आज आपण 14 हे कलम पाहिलेलं आहे. पुढचं जे काही कलम आहे, कलम क्रमांक 15, तर ते आपण पुढचा जो काय तास आहे तो पुढच्या तासाला कलम क्रमांक 15 आपण पाहणार आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई हे कलम आपण पुढच्या तासाला पाहूया. ओके, थँक्यू.